ही आहे माझी मैत्रीण विद्या. मी तिला प्रश्न विचारते की महिला दिनाचा आपण खूप कार्यक्रम करतो, मग महिला मुक्त झालेत का? बिलकुल नाही. आपण 60-70% मुक्त झालो असं मनाने म्हणतो, पण जवळजवळ 40-50% हे आतून बांधलेलं असतो. त्यामुळं मुक्त झाला हा प्रश्न येतच नाही. महिला दिन मुक्त आहे, हो ठीक आहे, व्हायला पाहिजे, पण तसं मनातून होऊ शकत नाही. ही आहे माझी मैत्रीण अनुराधा. हिला पण हाच प्रश्न आहे, तू सुद्धा उत्तर सांग मला. 33% महिलांना आरक्षण मिळालं असं म्हणते, पण 33% आरक्षण मिळून 33% सुद्धा महिला स्वतंत्र झालेल्या नाहीत. आणि महिला दिन हा रोज साजरा करावा, असा एकच दिवस वर्षातून साजरा करणे ही संकल्पना मला पटत नाही. मी गृहिणी आहे, असं मला वाटतं की महिला दिन रोज साजरा करावा. आणि महिला काय मुक्त होत नसते आयुष्यात. तिला शेवट मरस्तोपर्यंत कर्तव्य ही करायलाच लागतात. ही माझी मैत्रीण आहे उज्ज्वला बाबर. ही जुनी खूप मैत्रीण आहे माझी. व्हिडिओ कर. ही माझी मैत्रीण मनीषा दोशी. आता उद्या महिला दिन आहे, तर मीला हा प्रश्न विचारते की तू मुक्त झालीस का प्रपंचातून किंवा कर्तव्यातून? नाही, मी कर्तव्यातून मुक्त झालेली नाही. परंतु मी 2 वर्ष झालं खूप फिरते. पण माझी इच्छा आहे नाटक बघायला जायची. परंतु कसं घरात विचारायचं. पण मी नाटकाला गेले, तयार झाले जायला, परवानगी मिळाली आणि गेले. सोडायचं काही हॅपी होली होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली. त्याला फाउंडेशनच लावली. थोडं तरी उद्या. एकच कलर झाला ग. हॅपी होली. त्याला टाइम लागून ठेवायचं आणि मग ते आपोआप निघतंय फोटो. बांगड्या ठेवले मी कमी रेट करून. मेटलच्या बांगड्या आहेत साडीवर मॅचिंगच्या. तो पहिला मी 50 रुपये डझन विकत होते, आता 35 दिले सगळ्याला. म्हणजे 200 रुपयाला 6 डझन बांगड्या आहेत मेटलच्या, चांगल्या मेटलच्या. कोण मुक्त होतं ग? कोणीच मुक्त होत नाही, ना महिला ना पुरुष. सगळ्यांना जबाबदारी असते. साजरा करायचा म्हणून करायचा बस. 8 मार्च हा जागतिक महिला दिन असतो आणि उद्या तो आहे. जागतिक महिला दिन म्हणजे महिलांना मिळालेल्या स्वातंत्र्याची रेलते. महिलांना जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचा उपयोग महिलांनी चांगल्या कार्यासाठी करावा, हाच महिला दिनाचा मुख्य उद्देश असतो. अरे वा वा. उभं राहते मी. ये बघायला बघ की. तू पण ये ना त्यांच्याजवळ. केली व्हिडिओ कर. व्हिडिओ काढा.